आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मेल करा ना डिटेल्स. नाही असं झटकीपट नाही होणार तयार. आधी एस्टिमेट काढायला लागेल त्याचं. हा करा मग बघू रात्री काय करायचं ते. हा करून टाकू मग फायनल ना ऑनलाईन. या ओके मम्मा हा बघ स्वेटर झाला रेडी. क्या बात है मस्त छान. ए मम्मा तुला माझ्या पोटाकडे बघून काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे? काय आता कसला प्रॉब्लेम? अगं म्हणजे पोट वाढतच नाहीये. 5 महिन्याचं पोट एवढंच असतं. अगं हे कसले विचित्र डोळे तुझे. हे बघ हे प्रत्येकीच्या तब्येतीवर अवलंबून असतं. आता तू चांगली उंच मुलींना पोट दिसत नाही फारसं. तू ना नाही ते विचार करू नकोस ना. मी तुला वेगळंच विचारणार होतो. काय ती सुंदरी बरोबर काय बोलणं झालं तुझं? का काय झालं? ते काय तिने तुला काहीतरी प्रॉमिस केलं होतं. तुम्ही मागा जे मागाल ते देईन वगैरे. काय मागणार काय तिच्याकडे? ते मी तुला काय सांगू, ते आमच्यात नाही मम्मा. का मला सांगायला काय प्रॉब्लेम आहे? नाही कसं आहे आजकाल तुम्ही दोघी खूप क्लोज आहात ना. रोज भेटता बोलता. तू सांगितलंस तर तिला. अनु हे बघ या जगामध्ये तुझ्याशिवाय माझं कोणी नाहीये. त्यामुळे मी जे जे काही करेन ना ते फक्त तुझ्या भल्यासाठी करेन. प्लीज माझ्यापासून काही लपवून ठेवू नकोस. मला टेन्शन येतं खूप. ए मम्मा तू किती सिरियस होतीयस. गंमत करते मी तुझी. अगं काही नाही, मी सुंदरीला सांगणार होते की तिने तिचं छान असं फोटो सेशन करावं. म्हणजे अगं म्हणजे आता दुसरं लग्न करायचं म्हटल्यावर मुलांना दाखवायला फोटो हवेत ना. आणि आता अनायसा तुम्ही उत्सवालाही जाताय तेव्हा मी आधीला सांगितलंय की तिकडे तिचे छान फोटो सेशन कर म्हणून. अच्छा असं आहे होय. चांगलंय चांगलंय चालेल. मज्जा येईल ना. आणि ती मजा बघायला तू जाणार आहेस. खरं तर मी तोच विचार करतेय जाऊ का नको. अगं का? अगं का काय आदित्य तिकडे मी तिकडे तू इथे एकटी. अगं मम्मा मी एकटी कुठे. पुष्पाताई आहेत की माझ्यासोबत. आणि हे बघ मी घरातून बाहेर कुठेही जाणार, घरातच थांबेन. मम्मा अगं महादेव नानांनी एवढं फोन करून बोलवलंय आपल्याला. तू गेली नाहीस ना तर परत त्यांचा गैरसमज होईल. आणि अगं एका दिवसाचाच तर प्रश्न आहे. तू मागच्या वेळेस कसं जाऊन आली होतीस त्यांच्या घरी तसंच यावेळेस पण जाऊन आहे ना. असं करायला हरकत नाही. मी जाईन आणि लगेच येईन. पण आदित्य तिथे 10 दिवस कसा राहणार? हॅलो वहिनी साहेब. भाऊजी इकडे कस काय वाट चुकलात? अगं ते आदित्यचा ऍक्सिडेंट झाल्याचं कळलं ना म्हणून आलो होतो. हा सांगितलं मला सिद्धार्थने. काही जास्त लागलं नाही म्हणे, किरकोळच आहे. त्यालाच सोडायला आलो होतो. त्यानं बोलवलं होतं. काय माहिती त्यानं गाडी कशी काय ठुकली ते. नाही मला ते सिद्धार्थ म्हणाले की कुठला तरी विचारत होते, ड्रायव्हिंग कडे लक्ष नव्हतं मग ठोकली. पण बरं झालं ना त्याला काही झालं नाही ते. नाहीतर जीवाचं काहीतरी बरं वाईट झालं असतं. एकतर कोणाला तरी उडवलं असतं नाहीतर स्वतःला काहीतरी करून घेतलं असतं त्यानं. चला निघू का? तुला या विषयावर काही बोलायचं नाही आहे का? तुला याच्याबद्दल काही वाटत नाही? हाय का आता भाऊजी माझ्या वाटण्याचा संबंधच नाहीये. मुळात त्या माणसाला सिंपती द्यायला गेलं तरी तो भुंकणारच. त्याला वाईट बोलायला गेलं तरी तो भुंकणारच. मला ना आता या समजायची सवय झाली त्यामुळे सोडून दे. हा ते खरंच आहे म्हणा. मलाच अजून सवय होत नाहीये. बाय द वे तो यात्रेच्या दुसऱ्या दिवशी येणार आहे गावी. का? पहिल्या दिवशी का नाही? अगं ते पहिल्या दिवशी हातात काहीतरी धागा वगैरे बांधतात ना. आणि एकदा का धागा बांधला की 10 दिवस राहावं लागतं उत्सवाला. म्हणून येणार नाही. असू द्या, त्याला काय करायचं ते करू द्या. मला फक्त एकाच गोष्टीचं टेन्शन आहे. माझ्या माघारी कंपनीचं काय होणार हो इकडं. आता तू CEO झालीस ना कंपनीची. लक्ष तर ठेवायलाच पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या फॅमिलीची पण तू कोणीतरी आहेस बर का. हा काळजी घे. झालं तुमचं लेक्चर सुरू? आहे का आता? मी 2 ओळी बोलले की लोकांना लेक्चर झाडल्यासारखं वाटतं.
असो मी निघतो आता. हा चल बाय. हे अकाउंट्स आहे ना काही केल्या सेटल होईना. ए बाबा काय काय होतंय का? हा हिशोब लागतोय, काही टॅली होतंय का? अहो तसं नाही, पण या एवढ्या मोठ्या फिगर्स कशा ऍडजस्ट करायच्या? ऍडजस्ट करायचं मला विचारतोस तू? आता मी करू का ऍडजस्ट? हा सगळं काम मलाच करायचंय तर पगार कसला घेतोस तू? अहो तसं नाही, पण मी ऍडजस्ट करतोय ना सर. आणि माझ्या पगाराचा जास्तीत जास्त खर्च ना हा तुमच्यावर खर्च होतो सर. काय म्हणालास? काही नाही परत बोल ना. काही नाही काही नाही. आता हा फोन आला ना म्हणून वाचलायस तू. आपण बोलूया थांब. हॅलो दाजी बोला. हॅलो जावई बापू, कसे आहे तुम्ही? नाही नाही मी ठीक आहे. तुम्ही बोला ना. आणि आमच्या मामियान सुंदरी कशी आहे? म्हणजे अहो म्हणजे तुमच्या आज सासू आणि बायको कशी? मी एकदम बोलतीच बंद केली नाही का तुमची? आणि मग तुम्ही तिकडे दुबईला आणि मी तुम्हाला विचारतोय का सुंदरी आणि मामी कशी आहे म्हणून, होय ना? हो म्हणजे नाही नाही, हा बघा तुम्ही इकडे आलाय का नाही ते कळलंय आम्हाला. कसं? अहो कळतो, पण एका गोष्टीचं वाईट वाटलं बरं का. म्हणजे तुम्ही ह्या टायमाला बी आला तर आम्हाला कळवलं नाही, हे ठीक नाही केलं तुम्ही. बोला की काय झालं? बोलत झालं तुम्ही. बोला की एवढा कसा विचार करताय? सुचन झालं काय? नाही 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 काय झालं, मी माझी फ्लाईट डिले झाली आणि मग आले एवढं काम इकडे एवढं काम की मी विसरूनच गेलो. पण ते सगळं जाऊ दे, तुम्ही बोला ना. नाही नाही, एवढं प करायची गरज नाही हो. म्हणजे काय झालं, आपल्या गावातल्या लोकांनी तुम्हाला बघितलं, मग त्यांनी मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. एवढं काहीच नाही. नाही काय माझी फ्लाईट आहे ना प्रिपोन झाली म्हणून मी लवकरच आलो. अहो आत्ता म्हणताय उशीर झालता, आत्ता म्हणताय लवकर आलोय. नाही दाजी, तुम्हाला माहिती नाही एवढं काम असतं की डोकं नुसतं नाही. चुकून म्हणालो की डिले झाली फ्लाईट, ऍक्च्युली ती प्रिपोन झाली. म्हणजे मी आज रात्री येणार होतो ते मी काल रात्री झालो. आणि मग ते उत्सव जो आहे ना आपला, त्या उत्सवासाठी चाललोय ना मी. खरं सांगताय वय? हो म्हणजे आता उत्सवासाठी चाललोय. हा हे बरं केलं बरं का तुम्ही. म्हणजे एवढ्या अपशकुनानंतर एक काहीतरी बरा शकून झाला म्हणायचा. पण एक काम करा, तुम्ही लगोलग निघा सुंदरीला घेऊन. हा म्हणजे मी गावालेच म्हणलंय की तुम्ही येणार आहे, सुंदरी येणार आहे आणि आपला उत्सव निर्विघ्न पार पाडणार आहे. तर निघा तुम्ही. हा यो समजा गावाचा प्रश्न आहे ना, तर निघा तुम्ही. आणि कसली बी टाळाटाळ करू नका बरं का. आता उत्सवासाठी झालं तर मी कशाला टाळाटाळ करेन. नाही तरी बी तुम्ही तुमच्या बहिणीशी बोलाच जरा. हो हो द्या ना. उमा, ए उमा जरा इकडे. तुझ्या भावाचा फोन आहे, त्याला जरा सांग की इकडे उत्सवाला येणं किती महत्वाचं आहे ते सांग त्याला. हॅलो आदित्य, मी तुला खरं खरं सांगते बर का. अरे इथं आम्ही लई त्रासात न गेलोय, लई काय काय बघितलंय, लई काय काय घडलंय, तुला काय बी माहिती नाही. अरे निदान या येळेपुरता तरी आमचा विचार कर की. अरे गावकरी लई घाबरले आहेत. म्हणजे त्यांना असं वाटतंय की या वर्षी उत्सव होणार नाही, काहीतरी विघ्न येईल म्हणून.
म्हणून तुमचं येणं लय महत्वाचं आहे. हा तुम्ही उद्याच निघा काय? हो 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 चालेल चालेल, मी कळवतो. हा हा ठीक आहे. ठेवतो मी. हा ठीक आहे. आई ते झाले, ये. मी आलेच. हा किती वेळा सांगायचं मी आणि किती वेळा आठवण करून द्यायची मॅनर्सची. जा. नाही म्हणजे मी आता तुला हाकलायचं, परत तू परमिशन मागणार आणि मग आत येणार का? तू जास्त शाणपणा करू नकोस, आणि मी जेवढं विचारतोय तेवढ्या प्रश्नांची उत्तरं दे मला. आणि काय ग, नाही तेव्हा एथिक्सचं दुकान मांडलेलं असतं, एथिक्सचे लेक्चर्स देत असते मला. हे पटतं का तुला, तू जे करतेस ते? मला शिकवायचं नाही, कारण तुझी तेवढी लायकी नाही. लायकी? आणि काय झालं एवढं तनतन करायला? तू महादेव दाजींना का सांगितलंस की मी इथे? म्हणजे महादेव दाजींचा फोन आलेला मला. त्यांना माहितीये मी इथे, आणि माझ्यावर रागावले की मी सांगितलं का नाही म्हणून. अच्छा, म्हणून डोकं फिरलंय तर. ए तू हसू नकोस, हसू नकोस. आणि आता हे करणार आहेस तू, असं पाठीवर वार करणार आहेस? का सांगितलं? हा, काय सांगितलं? का सांगितलं? खरं सांगू की खोटं सांगू? हे म्हणजे खरं सांगितलं तर तुला पटायचं नाही, आणि खोटं सांगितलं तर मला पटायचं नाही. हे बघ, मला खरं खरं सांग, खरं ऐकायचंय मला. खरं सांगू, ज्या माणसानं आयुष्यभर माझ्यासोबत खोटेपणाच केला त्याला मी खरी उत्तर देऊ होय? नाही सांगत. सांग. हे बघ, अनिच्छेने का होईना नवरा आहे मी तुझा, आणि त्या नात्याने तुला सांगावंच लागेल. कळतं का तुला? कळतं का तुला किती पवित्र नातं आहे ते? आणि तू ना उच्चार पण करू नको, तुझ्या तोंडातून शोभत नाही. नवरा बायको म्हणा, नुसतं मंगळसूत्र बांधलं म्हणून नवरा बायको होतं रे. आणि जर असं असतं ना तर कुणी बी कोणाशी बी लग्न केलं असतं. तुला या मंगळसूत्राचं महत्व कुठं कळणार सोड. आणि त्याच्यात सोन्याची नाही, पितळाची जरी वाटी असती ना तरी पण त्याचं मोल लई आहे या जगात. तुला कळणारच नाही म्हणा, कारण तुझ्यासारख्या समध्या गोष्टी पैशात मोजणाऱ्या, श्रीमंतीत मोजणाऱ्या माणसाला ना मंगळसूत्राची श्रीमंती करू नाही शकणार. त्यामुळे ही असली बडबड आहे ना माझ्यासमोर करू नकोस, कळलं? हे असलंच करण्यात दिवस गेले तुमचे. असो, अकाउंटचं काय झालं? मी सांगितलं होतं ना फाईल मला पाहिजे, नाही आली फाईल. त्याचं काय झालं? ते मी हा ते मी हा मी तो हा काय काय ऑफिसची समधी कामं आधी पूर्ण करायची आणि मग यायचं माझ्याशी पर्सनल बोलायला. आता निघा. एक मिनिट इकडे. ते गावाकडे उत्सवाला जाणार आहेस का? नाही जाणार असशील तर सविस्तर अर्ज द्यायचा रजेचा.
त्याचं काय आहे ना, मला मनमानी केलेली आवडत नाही ना, म्हणून. म्हणजे मी आता ऍप्लिकेशन गेट लॉस्ट. गेट लॉस्ट. अहो काय झालं सर? हो हो हो, अहो त्या फाईल्सवर कसला राग काढताय तुम्ही? अच्छा, त्या फोनमुळे का? का त्या सुंदरी मॅडमना भेटून आलात? शांत बस तू. गप्प बस. ती भोगणार आहे बघ, ती भोगणार आहे. तिला माहित नाही कोणाशी पंगा घेते ती. उद्या मॉक एक्झाम आहे ना. आता मी बघतो ती मॉक एक्झाम कशी देते. नाही मी बघतोच आता. ठीक आहे आदित्य रिलॅक्स, शांत हो. शांत आदित्य शांत. मॉक एक्झाम आहे ना उद्या. मॉक एक्झाम आहे उद्या. बघतोच आता एक्झाम कशी देते ती. मॉक एक्झाम. ठीक आहे शांत आदित्य शांत. हॅलो. हा विजू दादा, हा मॅडम बोला की. मी जरा बाहेर चाललीये. सह्या करायच्या असतील काही फाईल्स वरती तर आणून ठेवा टेबलवरती. हा होय मॅडम, 1-2 फाईल आहेत त्या नेऊन ठेवतो मी टेबलवर. बरं चालते. विजू दादा, मला दुसरा फोन येतोय, मी बोलते नंतर. हा मॅडम. हा बोला की मामा. हॅलो सुंदरे, मी आता आदित्यरावांसकट बोललो बघ. होय का? बर, काय म्हणाले ते? काय त्यांची बोलतीच बंद झाली. ते इकडे परत आले सांगितलं. त्यांना म्हणलं गावाकडच्या लोकांनी तुम्हाला बघितलंय, मग पुढे काही बोलच ना. होय का? सुंदरे तुला एक सांगू का? एक मिनिट. हे बघा मामा, तुम्ही काय बी सांगू नका. मला माहितीये तुम्ही कुठल्या परिस्थितीतून जाता, पण काळजी नका करू. तुम्ही गावकऱ्यांना शब्द दिलाय का नाही? आपण समजे मिळून तो शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही नका काळजी करू. आणि मी तुम्हाला सांगते, याचा उत्सव आतापर्यंत कधीच झाला नाही ना, असा होणार आहे. आणि तो आपण करू. बरं झालं बघ, ऊर भरून आला माझा तू एवढं बोललीस तर. म्हणजे आता कसं झालंय ना, देवीच्या लेकीनेच मला शब्द दिलाय. आता मी गावकऱ्यांचा शब्द पुरा करणार बघ. बर तुम्ही दोघं लगोलग निघा. आणि येताना मामीला बी घेऊन या. हा बरं ठेवू का फोन मी? बाय बाय. आणि तुम्ही काळजी नका करू. नाही आता मला कसली आली काळजी. तुझ्याशी बोललो का नाही मी आता, माझं टेन्शनच गेलं बघ. ठेवतो. काय मस्त असेल ना वातावरण तिकडं. म्हणजे मी कधी अशा गावातला उत्सव वगैरे कधी अटेंडच केला नाहीये. अहो मॅडम, तुम्हाला काय सांगू, लई धमाल असते ना. म्हणजे तयारी बियारी समजी धरून ना 10 दिवसांचा उत्सव असतोय बघा. बाप रे, म्हणजे तू 10 दिवस नसणार आहेस? अहो नाही, आता ते शक्य नाही ना. म्हणजे मी गेले तरी इनमिन 4-5 दिवस जाईल. इथं काम पण केवढे तुम्हाला चांगलंच माहितीये. मग ठीक आहे. बरं सुंदरी, मम्मा आणि आधी दोघंही येणार आहेत पूजेला. म्हणजे मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी 1-2 दिवस ते राहतील. हो ना मम्मा? हो, मी खूप एक्साइटेड आहे ना त्यासाठी. येऊ ना मी 1-2 दिवस. आदित्यला तर मी घेऊन येणारच आहे. बरं मॅडम, नाही म्हणजे आता आम्ही समजेत जर तिकडे गेलो तर तुमची काळजी कोण घेणार? अगं पुष्पाताई आहेत ना, त्या घेतील माझी काळजी. पुष्पाताई? अहो नाही मॅडम, त्यांना आमच्यासारखी काळजी घ्यायला नाही जमणार. म्हणजे नाही, मला नाही वाटत पुष्पाताईंना जमल. तर जणू काय आम्ही काय केलंच नाही कधी. जमल म्हणताय? अहो पुष्पाताई गंमत केली हो. मला माहित आहे तुम्ही गंमत केली ते,
तुम्हाला दुसरं कोण मिळतच नाही ना गंमत करायला. आता राहू दे की पुष्पा ते म्हणलं ना गंमत केली म्हणून. बरं मॅडम, मी काय म्हणते, मला जरा एकाच गोष्टीचं टेन्शन आले. म्हणजे मी जर 4-5 दिवस गेले तर मग कामाचं कसं करायचं? कंपनीच्या कामाचं कसलं टेन्शन? आणि म्हणजे मी तिकडे गेल्यावर इथं कोण आहे सांभाळायला? तू कोण आहेस? म्हणजे कंपनीची तू कोण आहेस? सीईओ. सीईओ म्हणजे सेनापती, सैन्याचा सेनापती. तो काय करतो? आता सेनापती शत्रूच्या सैन्यातल्या प्रत्येक सैनिकाला स्वतः जाऊन मारेल का? नाही. तो स्ट्रॅटेजी आखतो, म्हणजे युद्ध नीती आखतो आणि युद्ध न करताही जिंकतो. तूही तेच कर. ऑफिस मधल्या प्रत्येकाला त्यांची कामं वाटून दे. त्यांना त्यांचं काय दिवसांचं ते टार्गेट आखून दे. तू फक्त सुपरविजन कर.